राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। राज्य उत्पादन शुल्कची भरती निघत आहे। मागच्या वर्षी जे राज्य उत्पादन शुल्कची भरती निघाली होती 700+ जागांसाठी, पण ह्या वर्षी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 2000+ जागांसाठी राज्य उत्पादन शुल्कची भरती निघत आहे। त्याला दारूबंदी पोलीस भरती सुद्धा म्हटलं जाते। तर या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं का सांगत आहे, तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो गणिताचे प्रश्न विचारले जात नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघत आणि तुमचं जर सिलेक्शन झालं पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। फक्त 10वी पास साठी जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघत आहे। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षा आता अभ्यासक्रम काय, ग्राउंडला कोणकोणते वेळ असणार आहे आणि रनिंग साठी किती टाइम असणार आहे, तर संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क या भरतीबद्दल सांगणार आहे। त्याचबरोबर हे भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करा, तुमच्या जिल्ह्याचं नाव, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की बाबा माझा व्हिडिओ कुठपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचून राहिला। तर पहा, राज्य उत्पादन शुल्क मध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये 5 प्रकारचे पद असते। तर पहा, लघुलेखकचं पद असते, यासाठी 10वी उत्तीर्ण, त्याचबरोबर लघुलेखक 100 प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी शब्द टंकलेखक 40 शब्द प्रति मिनिट एवढं जे यामध्ये पात्रता लागते। आणि नंतरचं जे पद आहे तर ते विद्यार्थी मित्रांनो लघुलेखकचं, तर यामध्ये 10वी पास पाहिजे, लघुलेखक 80 शब्द प्रति मिनिट लागते, त्याचबरोबर मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट, त्याचबरोबर किंवा इंग्रजी टंकलेखक 40 शब्द प्रति मिनिट एवढं यामध्ये पात्रता। आणि राज्य उत्पादन शुल्क त्याला जे जवानचं पद सुद्धा म्हटलं जाते, तर यामध्ये फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते, कोणतेही यामध्ये सर्टिफिकेट लागत नाही, काहीच नाही, फक्त 10वी पासवर राज्य उत्पादन शुल्क मध्ये फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना, ठीक आहे। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क, तर यामध्ये 7वी पास पाहिजे आणि विवाद हलके 4 चाकी वाहन चालवण्याचा पाहिजे आणि 3 वर्ष अनुभव असला पाहिजे आपल्याला, ठीक आहे। आणि चपराशीचं पद आहे यामध्ये 5वं, आणि चपराशीमध्ये फक्त शिक्षण 10वी पास लागते, मुलं मुली फॉर्म भरू शकता, ठीक आहे। तर 10वी पास साठी जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती एक लक्षात ठेवा। आणि सेम पोलीस भरती सारख्या, फक्त पोलीस भरतीमध्ये काय सर्वात अगोदर ग्राउंड आहे, पण या भरतीमध्ये सर्वात अगोदर लेखी परीक्षा एवढे चेंजेस आहे, ठीक आहे। बाकी इव्हेंट वगैरे सगळं सारखंच आहे, ठीक आहे, अभ्यासक्रम सारखाच आहे, ठीक आहे। तर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादेवर विचार केला, राज्य उत्पादन शुल्क या भरतीमध्ये दारूबंदी पोलीस भरतीमध्ये 18 ते 40 वर्षापर्यंत या भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते, ठीक आहे। SC ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 45 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे। फीचा जर आपण विचार केला तर खुला प्रवर्गासाठी यामध्ये जे 735 रुपये फी असते, मागासवर्गीयांसाठी यामध्ये 660 रुपये एवढी फी असते, ठीक आहे। आणि तुमचं राज्य उत्पादन शुल्क जवानमध्ये जर सिलेक्शन झालं पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला भेटते, ठीक आहे। तर एवढी यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पात्रता लागते। आणि तुमचं सिलेक्शन झालं राज्य उत्पादन शुल्क या भरतीमध्ये दारूबंदी पोलीस भरतीमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्येच तुम्हाला ड्युटी भेटते, महाराष्ट्रामध्ये ड्युटी करावं लागते, ठीक आहे। तर आता राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे हे मी तुम्हाला आता सांगून देतो। तर पहा, फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुम्हाला हे भरती पाहायला भेटणार आहे। तर मी तुम्हाला आतापासून कोण सांगून राहिलो, तर पहा, जेणेकरून मी तुम्हाला आतापासून सांगितलं, तुम्ही आतापासून तयारी करता या भरतीची, आतापासून तुमचीच चांगला अभ्यास होणार आहे, तुमचीच चांगली तयारी होणार आहे आणि तुमचं प्रॅक्टिस झालं, अभ्यास झालं, ह्या सर्व गोष्टीची चांगली तयारी करता तरच मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर हे भरती निघण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगून देऊन आलो, जेणेकरून आपली तयारी झाली पाहिजे, तुमचंच राज्य उत्पादन शुल्क या भरतीमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे, ठीक आहे। तर आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो सोशल मीडियापासून दूर राहा, इंस्टाग्राम रील्स वगैरे ते पाहणं बंद करून द्या, फालतू गोष्टी आहे, ठीक आहे। पूर्वी पारीच्या मागे लागणं बंद करून द्या। आतापासून जर पोरीच्या मागे लागसान तर करिअर जे विद्यार्थी मित्रांनो बर्बाद होणार आहे, ठीक आहे। आतापासून जे करिअरच्या मागे जर लागसान तर समोर तरुण 100 पोरी, आतापासून जर करिअरच्या मागे लागसान, आतापासून अभ्यास करताना, आतापासून चांगली तयारी करताना, सिलेक्शन झालं तर 100 पोरी तुमच्या मागे जे विद्यार्थी मित्रांनो पळाल्याशिवाय राहणार नाही आहे, ठीक आहे। तर आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासावर फोकस ठेवा, पहिले नोकरी बाद में छोकरी, ठीक आहे। तर पोरीच्या मागे लागू नका, आतापासून मी तुम्हाला सांगून देतो, ठीक आहे। तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, फालतू गोष्टी आहे बाकीच्या, ठीक आहे। तर आतापासून मन लावून अभ्यास चालू ठेवा। तर या भरतीमध्ये राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात अगोदर तुमची लेखी
परीक्षा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे राज्य उत्पादन शुल्क या भरतीची। सर्वात अगोदर तुमची काय असणार आहे लेखी परीक्षा असणार आहे। तर परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेजचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 120 मार्काचा पेपर असणार आहे, 120 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, कॉम्प्युटरवर तुमचा पेपर असणार आहे, ठीक आहे। आणि 1.5 घंट्याचा तुम्हाला पेपरसाठी टाइम भेटणार आहे। नेगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे, त्याला आपण 4-1 सुद्धा म्हटलं जातो। तर 4 जर प्रश्न चुकवसाल तर 1 मायनस आपला या ठिकाणी होणार आहे। तर हे झाल्यानंतर तुमचं काय असणार आहे यामध्ये ग्राउंड असणार आहे। आता ग्राउंड किती आहे यामध्ये, तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 160 सेंटीमीटर लागते। तुम्ही कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी 160 सेंटीमीटर उंची लागते। त्याचबरोबर आपण या भरतीमध्ये छातीचा जर विचार केला 79 सेंटीमीटर छाती पाहिजे, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे फक्त पुरुष उमेदवारांसाठी, ठीक आहे। आणि आपण ग्राउंडचा जर आतापासून विचार केला तर ग्राउंड यामध्ये किती आहे राज्य उत्पादन शुल्क मध्ये, तर पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट असणार आहे, ज्यामध्ये 1500 मीटर रनिंग पहिला इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी आहे। 1500 मीटर रनिंग म्हणजे 1600 मीटरला 100 मीटर कमी, तर 1500 मीटर रनिंग पहिला इव्हेंट आणि याच्यासाठी तुम्हाला 30 मार्क भेटणार आहे। दुसरा इव्हेंट 100 मीटर रनिंग आणि 100 मीटर रनिंग साठी 30 मार्क भेटणार आहे। आणि तिसरा इव्हेंट आहे यामध्ये गोळाफेकला 20 मार्क भेटणार आहे। असं तुमचं 80 मार्काचा ग्राउंड असणार आहे। 120 मार्काचा पेपर, 80 मार्काचा ग्राउंड, 200 पैकी मेरिट लागत असते कॅटेगरीनुसार, SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC या सर्व कॅटेगरीचं, ठीक आहे। महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं, महिला उमेदवारांसाठी यामध्ये फक्त 1 किलोमीटर रनिंग आणि 1 किलोमीटर रनिंग साठी महिला उमेदवारांना 1 किलोमीटर रनिंग साठी 30 मार्क भेटणार आहे। आणि दुसरा इव्हेंट महिला उमेदवारांसाठी 100 मीटर रनिंग सुद्धा महिला उमेदवारांसाठी 30 मार्कासाठी, आणि तिसरा इव्हेंट महिला उमेदवारांसाठी गोळाफेकसाठी 20 मार्क असते। तर 80 मार्काचं ग्राउंड महिला उमेदवारांचं असते, ठीक आहे। अशा प्रकारे तुमचं जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीमध्ये, ठीक आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा, ग्राउंड सुद्धा चालू ठेवा, त्याचबरोबर लेखी परीक्षेत सुद्धा तयारी चालू ठेवा, ठीक आहे। तर सेम म्हणजे ह्या एका भरतीला घेऊन जर तुम्ही चालताल राज्य उत्पादन शुल्कची, तर याच्याबरोबर तुमची पोलीस भरतीची तयारी होणार आहे, पोलीस भरतीचा सिलेबस सारखा आहे, त्याचबरोबर वनरक्षकची सुद्धा तयारी तुम्हाला या भरतीसोबतच करायची आहे। म्हणजे तीनही भरतीची तयारी आपली या एकाच विद्यार्थी मित्रांनो एकाच या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपली होणार आहे। 3 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो ह्या तीनही भरत्या येणाऱ्या दिवसामध्ये निघणार आहे, ठीक आहे। आणि 3 पैकी एक जरी आपल्याला सिलेक्शन या ठिकाणी झालं पाहिजे, ह्यानुसार आपल्याला ज्या विद्यार्थी मित्रांनो तयारी करायची आहे, अभ्यास करायची आहे, ठीक आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये पगारचा जर विचार केला कोणकोणत्या पगार पदामध्ये किती पगार भेटते, तर पहा लघुलेखक निम्न श्रेणीचं पद आहे, यामध्ये पगार तुम्हाला भेटणार आहे 41,800 ते 1,32,300 पर्यंत। त्याचबरोबर जे लघु टंकलेखकचं पद आहे पगार भेटणार आहे 25,500 ते 81,100 पर्यंत। राज्य उत्पादन शुल्क त्याला जवान सुद्धा म्हटलं जाते, तर यामध्ये पगार भेटणार आहे 21,700 ते 69,100 दरम्यान। त्यानंतर जवानी वाहन चालकचं पद आहे, यामध्ये पगार भेटणार आहे 21,700 ते 69,100 पर्यंत। आणि चपराशीचं जे पद आहे तर चपराशीमध्ये पगार भेटणार आहे 15,000 ते 47,600 पर्यंत। अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीची। चांगली जे शाही ड्युटी आहे राज्य उत्पादन शुल्कची आपल्या महाराष्ट्रामध्ये ड्युटी भेटते, महाराष्ट्राच्या बाहेर ड्युटी दालने भेटत, ठीक आहे। महाराष्ट्रामध्येच तुम्हाला ड्युटी करावी लागणार आहे। तर चांगली ही राज्य उत्पादन शुल्कची भरती निघत आहे, तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा, आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क बद्दल देत राहणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।